नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला म्हणते की पार्थ, आय एम सो सॉरी. असं कसं फुटलं माझ्या हातनं? आजच तुम्हाला गिफ्ट दिलं होतं त्यांनी आणि आजच माझ्या हातामधून फुटायचं होतं का? आय एम सो सॉरी. मी मुद्दाम नाही केलं. माझ्या बाबतीत असं का होतं कळत नाही. पार्थ म्हणतो की ठीक आहे, होतात अशा काही ॲक्सिडेंटली गोष्टी. सारखा तुमच्या पायाला लागेल. पार्थ घड्याळाचा काचा उचलायला लागतो. हे बघून काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या म्हणते, घड्याळ तुमच्या क्लायंटने प्रेमाने दिलं होतं. माझ्या हातून पडून फुटलं. तुम्हाला राग नाही आला? पार्थ म्हणतो की नाही, तुमच्या हातून चुकून पडलं आहे ते. आणि असंही माझी वेळ माझी घड्याळ नाही ठरवत, मी ठरवतं. आणि मी आलोच म्हणून कचऱ्याच्या डब्यात काच टाकायला जातो. तेव्हा तिथे मानिनी असते आणि विचारते की काय रे? पार्थ म्हणतो की काय नाही ग, काच फुटली. मानिनी म्हणते, काच फुटली कशाची? अरे तुला लागलं नाही ना? काच फुटलेली चांगलं नसतं, वाईट असतं. आधी मला सांग, कुठली काच? पार्थ म्हणतो की आई, अगं टेन्शन घेऊ नको, मी सांगतो. आज जे क्लायंट आले होते त्यांनी काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं. ट्विन्स वॉचेस. काव्याने माझं घड्याळ हातात घेतलं होतं. ते बघता बघता पडलं आणि काच फुटली. मानिनी म्हणते की अशी कशी काव्या वेंद्यासारखी वागते? लहान आहे का आता? पार्थ म्हणतो की मुद्दाम नाही केलं का आई, ऍक्सिडेंटली झालं. मानिनी म्हणते की तिच्या हातात अवसान नाही आहे का? पार्थ म्हणतो की अशी का बोलतेस तू? यावर मानिनी म्हणते की प्रत्येक वेळेस तू तिची बाजू घेऊ नको. तिच्या घड्याळाचं काय झालं? पार्थ म्हणतो, नशीब ते तरी व्यवस्थित आहे. ठीक आहे, आता आम्ही जोडीने घड्याळ नाही घालू शकणार. इट्स ओके. मानिनी विचार करू लागते. पार्थ म्हणतो की आई, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे, फक्त घड्याळाची काच फुटली आणि तिथून जातो. मानिनी म्हणते की काव्याला जोडीने मिळाली कुठलीच गोष्ट नको आहे का? तिच्या मनात काही नाही असं म्हणाली. बोलते एक, वागते भलतेच. तिने मुद्दाम तर पार्थचं घड्याळ तोडलं नसेल ना? काय चालू आहे तिच्या मनात? तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या घड्याळाकडे बघून स्वतःशीच बोलते की पार्थ, तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात. मी तुमच्या जागी असते तर चांगलाच थैथयाट केला असता. तुम्ही न वैतागता मला शांत केलं. कमाल क्वालिटी आहे तुमच्या शांत राहण्याची. पार्थ देशमुख, मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकले की नाही माहिती नाही, पण तुमची चांगली वेळ दाखवणार हे घड्याळ नक्की दुरुस्त करून आणेल. प्रॉमिस आहे हे काव्याचं. तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा हा रुसलेला असतो, म्हणून त्याला मनवण्यासाठी नंदिनी छान असं गाणं लावते. पण जीवाला काही ते आवडत नाही आणि चिडूनच म्हणतो की इनफ नंदिनी, मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे आता. नंदिनी म्हणते की जीवा तर मस्करी करतच जगतात ना. जीवा चिडूनच म्हणतो की म्हणूनच मी सगळ्यांना सतत मस्करी करत घरात पडीत उडान टप्पू मुलगा वाटतो. नंदिनी म्हणते की काय बोलताय तुम्ही? सगळं फारच मनाला लावून घेतलंय. एकदा बोलूया का आपण? जीवा म्हणतो की प्लीज, मला माझी माझी स्पेस देशील? गिव्ह मी, प्लीज लिव्ह मी अलोन. आणि तिथून जातो. नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की चोरूनच आत्या आणि रम्या छान असे कपडे घालतात. तेव्हा रम्या म्हणते की मला हे असे छान कपडे घालून मिरवायचं आहे. आत्या म्हणते की रम्या, लवकरच ती वेळ येईल. कोणीतरी दरवाजा वाजवतं. या दोघी जरा घाबरूनच जातात. रम्या एका कोपऱ्यात लपते आणि आत्या चादर गुंडाळूनच दरवाजा उघडते आणि बघते तर तिथे कामवाली बाई असते. आत्या म्हणते की तू? तेव्हा कामवाली बाई म्हणते की 2-4 दिवस मी गावाला जाणार आहे, तर मी काही येणार नाही. तर म्हणते झोपा तुम्ही. 5 वाजता उठून लवकर काम करावे लागणार ना. आणि तिथून जाते. आत्या चिडूनच म्हणते की ही राहिली होती मला बोलायची. तेव्हा रम्या म्हणते की हे सगळं नंदिनीमुळे होत आहे. आई, तिला चांगलीच अद्दल घडवायला हवी, पण कशी तेच कळत नाही. आई, तू मला जीवा आणि नंदिनीचा व्हिडिओ दाखवला होतास ना, त्याच्या पुढे घडणार आहे की नाही? तेव्हा आत्याला आठवतं नंदिनी कशी अद्दल घडवायची याबद्दल. माझ्या मनामध्ये विचार चालूच आहे. मला आज असा पत्ता मिळाला आहे, त्यामुळे माझं काम आणखीन सोपं होऊन जाईल. रम्या म्हणते की कुठे हरवली आहे? सांगणार होतीस ना. तितक्यात फोन येतो. एक माणूस म्हणतो की हॅलो वसुंधरा मॅडम, तुम्ही पाठवलेला व्हिडिओ मिळाला. मला जीवा नंदिनीचा आनंद असणारा फोटो फार काळ टिकणार नाही आहे आता. पुढे काय करायचं? आत्या म्हणते की सांगते, लवकरच सांगते आणि फोन ठेवून देते. आत्या रम्याला म्हणते की आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार आहे, ज्याचा स्फोट नंदिनीच्या जगात
घडेल. लवकरच नंदिनी अशी काय वस्तू गमावेल ना, जी तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्य अभ्यास करताना तिचं लक्ष पार्थकडे जातं. तेव्हा पार्थ थंडीने कुडकुडत असतो. मग ती ब्लँकेट पार्थच्या अंगावर टाकत असताना पार्थ एका कुशीतून दुसऱ्या कुशीत येतो. तेव्हा काव्याचा हात पार्थच्या मानेखाली अडकतो. ती पार्थला आवाज देते, देशमुख, पण पार्थ काही हालत नाही. काव्या खूप प्रयत्न करते पण हात काही निघत नाही. मी कधी कधी यांच्यावर फिसकारते, तेच बरोबर असतं. आणि ती फिसकारायला जाते पण पार्थला बघून शांत होते. काव्या म्हणते की नको, शांत झोप लागली आहे त्यांना, उगाच माझ्यामुळे झोपमोड होईल. आणि नंतर तिलाही झोप लागते. सकाळी पार्थ उठून बघतो तर काव्या त्याच्या बाजूला झोपली असते. तर त्याला ते स्वप्न वाटतं. काव्याला तो टच करतो आणि स्वतःशीच बोलते की नाही, हे स्वप्न नाही, अजून झोपू का? मग स्वतःशीच म्हणतो की नाही, नको, आणि जोराने ओरडतो. फिसकारलेली मांजर. तेव्हा काव्याही ताडकन उडते. आणि आजचा भाग इथे